शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणपगारे प्राणान्नो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनिलम्बुदभं जगन्निहितपाण्यमण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धां कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वर निवृत्तिउदारा सुखान्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दाता तोची एक जाणा दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने संत शिवमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं वर्णन करतात विठ्ठल। आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे। सेवेला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी भगवान दत्तात्रेयाच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत मंडळी सर्व महाराज मंडळी सर्व साधक आणि सर्व भाविक मंडळी ग्रामस्थानी बाहेरून आलेली सर्व भाविक मंडळी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे ओळतो विठ्ठल। संतांचं वर्णन करणारा अभंग आहे। अभंग हा निवडण्याचं कारण हे की हा जो उत्सव आहे हा उत्सव भगवान दत्तात्रेयाच्या जयंती निमित्त अर्थात जन्मोत्सवानिमित्त अशा प्रकारचा हा उत्सव आहे। आणि दत्तात्रेय जरी ईश्वर असले तरी हा जो दत्तात्रेयाचा अवतार आहे हा संत म्हणून अवतार आहे विठ्ठल।
आणि संतही सांगतात पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो. भक्तजना धर्माच्या रक्षणासाठी देव अवतार घेतो. ज्या धर्माच्या रक्षणासाठी देव या भूतलावर येतो तो धर्म दोन प्रकारचा आहे. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म. विठ्ठल परशुरामाचा अवतार असेल, नरसिंहाचा अवतार असेल, मत्स्य कूर्म, हे जे सर्व अवतार झाले हे सर्व अवतार प्रवृत्ती लक्षण धर्माच्या रक्षणासाठी आणि काही अवतार हे निवृत्ती लक्षण धर्माच्या रक्षणासाठी. त्यालाच या निवृत्ती लक्षण धर्मालाच ज्ञान लक्षण धर्म अशा प्रकारचं म्हणतात. आणि या ज्ञान लक्षण धर्माच्या रक्षणासाठी ईश्वर अवतीर्ण होतो पण तो हातात शस्त्र घेत नाही. क्वचित एखाद्या वेळेला अपवादाने एखाद्या त्या ज्ञान लक्षण धर्माच्या रक्षणासाठी येऊनही त्यांनी शस्त्र घेतला असेल, नाही असं नाही. पण ज्ञान लक्षण धर्मासाठी ईश्वर जो अवतार घेतो तो संत रूपाने अवतार घेतो. संत रूपाने ज्ञानोबाच्या रूपाने देवच अवतीर्ण झाला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि ज्ञानोबाने काय केलं? ज्ञानोबाच्या रूपाने पांडुरंग परमात्मा अवतीर्ण झाला. महाविष्णू अवतीर्ण झाले. महाविष्णूचा अवतार सखा माता ज्ञानेश्वर अर्थात भगवान विष्णूच पांडुरंग परमात्माच ज्ञानोबाच्या रूपाने अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण होऊन एखाद्या दुष्टाला मारलं नाही, एखाद्याचं मस्तक कापलं नाही, काय नाही. मग त्यांनी धर्माचं रक्षण कसं केलं? धर्माचं जे रक्षण केलं ते या प्रवृत्ती लक्षण धर्माच्या स्थापनेसाठी संत रूपाने अवतार नसतो. संत रूपाने जो देव अवतार घेतो तो ज्ञान लक्षण धर्माच्या स्थापनेसाठी. लोपले ज्ञान जग संत रूपाने अवतीर्ण होतो. संत रूपाने. आणि दत्तात्रय भगवान हाही देवाचाच अवतार आहे पण तो संत रूपाने अवतार आहे. कारण दत्त भगवंताला गुरु म्हणतात. दत्त गुरु आणि गुरु देव नसतो. गुरु हे पद
संताकडे असतं विठ्ठल. संतांचं वर्णन करणारा अर्थात भगवान दत्तात्रयांचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठल. सफल व्हावं, निष्फल राहू नये, व्यर्थ जाऊ नये, शेळीच्या गळ्याला असलेल्या स्तनासारखं आपलं जीवन जाऊ नये, व्यर्थ राहू नये, याच्यासाठी आपल्या जीवनाला जर साफल्याचा सुगंध आणायचा असेल तर संतांचे पाय धरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संतांची सेवा केलीच पाहिजे. घाली संतांची आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छे ते पूर्वी. संतांच्या चरणापासून जो विन्मुख आहे त्याचा काहीही केलं कितीही जन्म घेतले तरी त्याचा उद्धार नाही होणार. काही उपयोग नाही संतांच्या चरणाचा आश्रय केल्याशिवाय. म्हणून संतांची शरणागती संतांची सेवा ही आपल्या जीवनामध्ये घडलीच पाहिजे. आता संतांची सेवा करायची मग कुठल्या तरी माध्यमातून करायची. त्यांची पूजा करायची
आता पूजा करायची तर आपल्याच्यानं शक्य नाही, कारण पूजा करायला संत भेटले पाहिजे आणि संतांची भेट तर फार कठीण आहे. अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी, करुणा केली त्यांची सेवा करायची, सगळी सेवा करावी. आचार्य उपासनम या पदावर ज्ञानोबाबांनी जे निरूपण केलेलं आहे ते जर आपण वाचलं मला लक्षात येतं गुरूंची सेवा कशी करायची असते, संतांची सेवा कशी करावी. पण ते त्याच्याकरता संत भेटले पाहिजेत, गुरु भेटले पाहिजेत आणि त्याला फार पुण्य लागतं. महाराज ज्याच्या पदरी एवढं पुण्य आहे त्याला संतांची भेट होते, संत प्राप्ती होते, संतांची सेवा घडते. पण ज्याच्या जीवनामध्ये एवढं पुण्य अशा प्रकारचं उपलब्ध नाही, मग त्याने काय करायचं? मग त्याने संतांचं काय करायचं? वर्णन करायचं. वर्णनासाठी तर संत जवळच पाहिजे असं नाही. संत कुठेही असो, आपण कुठेही असलो तरीही आपण संतांचं काय करू शकतो? वर्णन करू शकतो, संतांची स्तुती करू शकतो. आणि त्या वर्णनाने त्या संतांनी संत प्रसन्न होत वा न होत पण देव प्रसन्न होतो. विठ्ठल सेवा करतो. देव भेटावा असं वाटत असेल तर देवाकडं नका जाऊ, संताकडं जा. जिजाबाईला दर्शन दिलं का? कारण तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते, पण जिजाबाई तुकाराम महाराजांची भक्त होती. तुकाराम महाराजांची सेवा करत होती आणि म्हणून तुकोबारायांच्या अगोदर जिजाबाईंना काय झालं?
दर्शन अशा प्रकारचं झालं म्हणून संतांची सेवा ही घडली पाहिजे. आणि आपण जवळ जाऊन तर सेवा नाही करू शकत, मग संतांचं काय करा, वर्णन करा. आता वर्णन हे जर करायचं म्हटलं, संतांचं वर्णन करायचं म्हटलं की अगोदर संत कळले पाहिजे. कोणत्याही वस्तूचं जर वर्णन करायचं असेल, कोणतीही वस्तू, त्या वस्तूविषयी जर बोलायचं असेल तर त्या वस्तूविषयी अगोदर ज्ञान संपादन करून घेतलं पाहिजे. ती वस्तू कळली असेल तर माणसाने त्या वस्तूविषयी बोलायला उभं राहावं. अन्यथा ज्या वस्तूविषयी आपल्याला ज्ञान नाही त्या वस्तूविषयी जर आपण बोलायला लागलो तर शहाणे माणसं आपल्याला मूर्खात काढतात, वेड्यात काढतात. त्यामुळं कुठल्याही वस्तूविषयी बोलायचं असेल तर अगोदर ज्या वस्तूविषयी बोलायचंय ती वस्तू जाणून घ्यावी. आता संतांविषयी बोलायचं, संतांविषयी वर्णन करायचं तर संत कळले पाहिजेत. आणि मला संत कळत नाही. संतांचा महिमा तो बहुत दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. आणि सामान्य लोकांना संत कळत नाहीत असं नाही, तुम्हा मला संत कळत नाहीत असं नाही. ज्यांनी वेद शास्त्र सगळे पुराण सगळं शब्द सृष्टी ज्यांनी उघडून प्याला त्यांनाही संत कळत नाही. पंडिताला विद्वानाला संत कळत नाही तर मग सामान्याला कधी कळणार. आणि फक्त विद्वानाला संत कळत नाहीत असं नाही, देवादिकांना कळत नाही. देवादिकांना न कळे साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादि देव, ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण अग्नी यम या देवतांना सुद्धा संत महिमा कळत नाही. संत कळणं एवढं सोपं नाही. नुसते ग्रंथ पाठ केले, लोकात सांगता आले, कीर्तन करता आलं म्हणजे संत कळतातच असं नाही. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमं, नहि वंध्या विजानाति गुरुविपस्सव वेदना. संत कळण्याकरता स्वतः संत व्हावं लागतं. संतांना कळत, आपल्याला नाही. जसं एका विद्वानाची परीक्षा ही विद्वानालाच कळते. विद्वान होण्यासाठी काय परिश्रम करावे लागतात, सामान्य माणूस नाही सांगू शकत. ते विद्वानच सांगू शकतो, कारण त्याला त्याचा अनुभव असतो. प्रसूतीच्या वेदना, बाळंतपणाच्या वेदना कशा असतात ती तीच सांगू शकते की जिनं अनुभवलेले आहे. जी प्रसूत झालेली आहे, जी वांजबाई आहे, जी वंद्य आहे, ती त्या वेदना नाही बोलू शकत, नाही सांगू शकत, कारण तिनं त्या अनुभवलेल्याच नसतात. तसं संतांचं वर्णन तोच करू शकतो की जो स्वतः संत झालेला आहे, संत बनलेला आहे. मग तुम्ही आता संतांचं वर्णन करण्यासाठी उभे राहिले, फेटा बांधलाय, कंबर बांधली. तुम्हाला संत कळतात? तुम्ही संत झाले, तुम्ही लागले संतांचं वर्णन करायला. हा, मला संत कळत नाहीत, मला संत मी अनुभवलेले नाहीत, मी स्वतः संत झालेलो नाही, पण तरी पण मग कसं काय तुम्ही संतांचं वर्णन करायला लागले? मी वर्णन माझ्या
बुद्धीनं करू नाही लागलो, मग ज्यांना संत कळतात असे तुकोबा आहे. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी. तुकोबा आहे त्याच्यातले पारखे, आपण नाही त्यातले पारखी. आपल्याला काय कळतंय कोण संत कोण सामान्य. चांगला गंध लावला, चांगले कपडे घातले, फेटा बांधला, मुद्रा बिद्रा लावल्या, चांगली तब्येत बिब्येत असली की मग तुकाराम माझ्यापेक्षा मोठा महाराज वाटते. आपण वरच्याला बोलतो. तुकाराम महाराज असं वरच्याला बोलत नव्हते महाराज. तुकाराम महाराज त्यातले पारखी होते. आपल्याला काही कळत नाही. आता माणसं बसलेली आहेत, आता डोळे झाकलेले आहेत. मग आता एखादा ध्यान लावलाय, एखाद्याने ध्यान लावलेलं आहे, देवाचं ध्यान करतो आणि एखादा झोप घेऊ लागलाय. कोण झोप घेऊ लागलेला आहे आणि कोण ध्यान करतोय कळतं आपल्याला. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कळतं. एक ध्यान एक करीती जप, एक डोळे झाकून घेती झोप. काय पुढं दोन्ही दिसती सारखी वम जाणे जाणे तो पारखी. आणि तुकाराम महाराज संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज फारच डोळस होते. तुकाराम महाराजांना संत कळत होते आणि तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. हे माझ्या पदाचं नाहीये, माझ्या बुद्धीने मी संतांचं वर्णन करू लागलेलो नाही. तुकाराम महाराजांनी संतांचं जे वर्णन केलं ते फक्त मी स्पष्टीकरण करू लागलेलो आहे. आणि तुकाराम महाराज संतांचं वर्णन काय करतात अभंगाच्या प्रथमच्या संतांचं वर्णन करत असताना तुकोबाने शब्द वापरलेला आहे. पहिला शब्द आहे दाता. संत हे कसे कोण आहेत? दाते आहेत. दाते विठ्ठल दाते म्हणजे काय? दाता कोणाला म्हणतात?
झोप घेणाऱ्याला झोप घेणारा दाता असतो ना, दाता कोणाला म्हणतात? जो दान देतो. काय झोप घेणाऱ्याला दाता नाही म्हणत. दाता कोणाला म्हणत असतात? दान देणाऱ्याला दाता म्हणतात. जो दान देतो. आणि दान देतो म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला जे आवश्यक आहे, जे अपेक्षित आहे ते देतो तो दाता. काहीतरी जो देतो त्याला दाता म्हणत नाही. एकाने 2-4 मुस्कडा दिल्या. काय दिल्या? कमावलं त्यांना. नाही मी दाता आहे. मी काय आहे? दाता नाही. असं मुस्कडा देणारा दाता नसतो. काहीतरी देणारा दाता नाही. मग त्या ज्यांना दिलं त्यांना ती अपेक्षित होतं का? त्याने तुम्हाला ते मागितलं होतं का? तुम्ही द्यावं अशी त्याची इच्छा होती का? समोरच्या याचकाला ज्याची अपेक्षा असते त्याची अपेक्षा पूर्ण करणारा जो असतो, पूर्ण करून देणारा जो असतो त्याला काय म्हणतात? दाता. विठ्ठल पण काय संत दाते आहेत असं जर नुसतं वर्णन केलं असतं तुकोबाबाईने तर ठीक होत. पण तुकोबाबाईंचं या अभंगामध्ये जे विधान आहे नुसतं संत दाते आहेत असं नाही. दाता तोची एक जाणा. संतांचं वर्णन करत असताना तोच एकमेव या जगामध्ये, या भूमंडळामध्ये तोच एकमेव दाता आहे असं तुकोबा विधान करतात. तोची आणि पुढं काय? एक. तोच एकमेव दाता असं जे तुकोबाने विधान केलं मग थोडा गोंधळ उडवतो. नुसतं संत दाते आहेत, संत देतात, खूप देतात असं म्हटलं असतं मग काय अडचण नव्हती, मग आपल्याला शंकाही आली नसती. पण शंका येते याच्यामुळं की तुकाराम महाराजांनी तोची म्हटलं म्हणजे त्यांना दाता म्हणत असताना चकार लावून त्यांना दाता म्हटलं गेलं. त्यांना चकार लावला. मग बाबा सांगत असतात गुरुदेव बाबा की हा चकार फार मोकार आहे, कारण तो बाकीच्यांना बेकार करतो. विठ्ठल कारण संतच दाते म्हटलं तो बाकीच्या जगात कोणी काही नाही, दाता व्हायलाच नाही ना. आणि मग तुकोबा असं विधान कसं करतात? तेच एकमेव दाते कसं काय? संतांनाच अशा प्रकारचं दाता आहे म्हणायचं आणि जगात मग संतांशिवाय कोणी दाताच नाही का? जगात दाते नाही. आता आपला हा सप्ताहाचा उत्सव आहे. कितवा दिवस आहे आजचा? 6वा दिवस आहे. उद्या 7वा, परवा काला, म्हणजे 8 दिवस एवढा मोठा सप्ताह होत आहे. 100-500 लोक इथं सप्ताहासाठी येतात. एवढा मोठा मंडप आहे, ही माईक सिस्टीम आहे, पंक्ती आहे, ही सगळी महाराज मंडळी आणलेली आहे. फुकट थोडे सगळे खर्च आहे ना सगळा. आणि हा खर्च कोण करतय? मंडळी सगळी देतात ना, दान देतात, वर्गणी देतात, म्हणून तर एवढे मोठे मोठे उत्सव होतात. कोणी जर दानच दिलं नाही, तुम्ही पंक्ती बंद करावं, एवढे लोक येतात का बघा. नाही हसण्याकरता सांगत नाही, इथं मी पहिलेही कीर्तन केलेले.
होतं. पण मग एवढे लोक कसं काय वाढले? मग माझ्या लक्षात आलं. त्यांना विचारलं मी पंक्ती चालू केल्या. हा पंक्ती चालू केल्या. आलं ते सगळं बघा. मला फक्त हेच सांगायचं, मग एवढ्या पंक्ती होतात, एवढे तुम्ही कधी विचार केलाय का? एवढ्या लोकांना पंगत देण्यासाठी किती खर्च येतो? आम्हाला मी गणित नाही. तुम्ही लोक सांगा त्यांना काय आटम करायचा जेवायला, मी तुम्हाला लगेच 5 मिनिटात हिशोब सांगतो की एवढा खर्च येतो. 15, 20, 25 हजार रुपये पंक्तीला लागतात आणि लोक देतात. आणि तुम्ही सरळ सरळ म्हणता की फक्त संतच जाते, दुसरं कोणी जातच नाही. विठ्ठल जर संतांशिवाय कोणी जातच नसता, हे सत्य झाले असते. एवढे मोठे मोठे मंदिर बांधले गेले असते, एवढे मोठे मोठे कार्यक्रम झाले. लाखो काय काय हा तरी आपला छोटा कार्यक्रम आहे. लाखो लोक असतात, काही काही मोठे मोठे कार्यक्रम असतात आणि तेवढ्या लोकांना अन्नदान असतं. किती लोक दानशूर आहेत. आणि संतच जाते म्हटले ना, तिथं काय संतांची पंगत असते? तुकाराम महाराजांनी पंगत दिली तिथं? संतांची पंगत असती, लोक देतात ना. आणि तुम्ही वर्णन करत असताना केवळ दाता तोच आहे. तोच म्हणजे कोण? फक्त संतच आहे. एकमेव संतच दाते म्हटलं की पंक्ती देणारे, वर्गणी देणारे, मंदिर बांधणारे हे गेले निवडून. तुकोबाबाई असं विधान कसं करतात की जगात एकमेव संतच दाते आहेत. हे तुकोबाबाईने विधान कसं केलं? विठ्ठल तो फार थोड आहे. आपण पुराण उघडली, असे मोठे मोठे दाते होऊन गेले पुराणामध्ये. राजा शिबी, राजा हरिश्चंद्र. मला स्वप्नात दान दिलं होतं हरिश्चंद्राने. स्वप्नामध्ये जागृत येत नाही, स्वप्नात ज्या ब्राह्मणाला दान दिलं, जागृतीत तो ब्राह्मण आला आणि हरिश्चंद्राला सांगितलं की हे राज्य तुम्हाला दान दिलेलं आहे, राज्याच्या बाहेर हो. आणि महाराज कपड्यासह सगळं त्यागलं. सगळी पृथ्वी त्याच्या मालकीची होती, सबंध पृथ्वी. आता सगळं राज्य त्याला दान दिलं, जायचं कुठं? तर असं सांगतात की सगळी पृथ्वी जरी एखाद्या कोणत्या राजाच्या मालकीची झाली, पण काशी हे क्षेत्र असं आहे की तिथं कोणत्या राजाची, माणसाची तिथं मालकी नसते. ती काशी नगरी ही भगवान शंकराच्या मालकीची. आणि म्हणून काशी नगरी, मला काय तो हरिश्चंद्राचं चरित्र नाही सांगायचं, पण हरिश्चंद्राने राज्य दान केलं. राजा शिवीराजाने आपलं मांस अशा प्रकारचं दिलं. किती किती मोठे मोठे अशा प्रकारचे दान सुरू. दानाचा विषय निघला की सगळ्यात अगोदर नाव लोकांच्या तोंडात येतं ते कोणाचं? कर्णाचं. विठ्ठल आणि एखादा म्हणलं दानाच्या गप्पा मारायला लागला की लोक म्हणतात सुद्धा मला हा माहितीये, ले कर्णासारखा दानशूर लागून गेलाय तू. म्हणजे दानाचा विषय आला की नाव कोणाचं येतं? कर्णाचं. आणि कर्ण आता आहे का? आता आहे कर्ण. कर्ण कधी द्वापर युगात होऊन गेला, पण त्या द्वापर युगातल्या कर्णाचं आता कलियुगात सुद्धा नाव निघतो. कलियुगात नाव निघतं का? कारण त्याचं दातृत्वच तसं होत. दातृत्वच तसं होतं. त्यास दाताच तसा होता. काय दाता होता? त्या महाभारतातला एक किस्सा आहे. असा दानाचा विषय निघला नेहमी की भगवान श्रीकृष्णाने कर्णाचं नाव घ्यायचं. वा, दाता असा होतो कोणासारखा? कर्णासारखा.
असं एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, पुन्हा पुन्हा तेच तेच तेच. जसं आपण हरिपाठ म्हणायला लागलो की हरिपाठ संपलं, अभंग संपला की हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. दुसरा अभंग म्हटला की पुन्हा तो अभंग संपला, पुन्हा काय येतं, हरिमुखी म्हणा. तसं देवाचं तेच पुन्हा पुन्हा. एकदा ऐकलं ठीक आहे, दुसऱ्या वेळेस ठीक आहे, सारखं तेच. दाता असा होतं कर्णासारखा, दाता असा होतं कर्णासारखा. की अर्जुनाला तर राहुलच नाही. अरे म्हणे आमच्या गाडीत बसतो, म्हणजे आमच्या पार्टीचा नव्हतो, म्हणजे आमच्या गाडीत बसतो प्रचार त्यांचा आहे म्हणे. कर्ण आहेच तसा, आहे तसा म्हणजे काय, तुला आमचा दादा नाही दिसत? दादा म्हणजे कोण? युधिष्ठिर. दररोज किती दान देतो लोकांना, सकाळी पाहत नाही तो, डोळे उघडी ठेवत नाही त्यावेळेला तो. युधिष्ठिराचं तरी नाव, आमच्या दादाचं कधी नाव तुझ्या तोंडात येत नाही. आणि कधी दानाचा विषय नाही का की कर्ण. भगवंतांनी सांगितलं अरे अर्जुना तुझा दाता दान देतो, पण दाता दाता असतो, करण्यासारखा थोडा दाता येतो. काय 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 करणार, काय विषय सांगाल म्हणे. वेळ आल्यावर, वेळ आल्यावर सांगेल. 2-4 दिवस काय, 7-8 दिवस निघून जाऊ दिले. आणि भगवंताने आता मायापतीच आहे तो, योग मायेनं अशी माया रचली महाराज देवानी. असा 5-6 दिवस अशी झड लागली आणि सगळं इतका पाऊस, सगळं सरपण सगळं असं ओलं चिंब करून टाकलं. आणि मग अर्जुनाला सोबत घेतलं आणि सांगितलं की आपण रूप बदलून जायचं. स्वतः एक ब्राह्मण झाला, अर्जुनाला शिष्य केलं आणि अर्जुनाला सोबत घेऊन युधिष्ठिराकडे गेले. आता रूप बदललं होतं, वेश बदललेला होता, लक्षात नाही आलं. आता ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले. म्हटल्यानंतर एका रस्त्यात मध्ये दरवाजा जो प्रत्यहरी होता, त्याने विचारलं कोण पाहिजे म्हणे, महाराजांना भेटायचंय. युधिष्ठिराला जाऊन सांगितलं. युधिष्ठिर महाराज बाहेर आले. नाही बोदेव या ना, आत या ना, आत या, आत या. म्हटल्यानंतर त्याने सांगितलं म्हणे मला आत नाही यायचं, थोडं अशौच आहे. अशौच आहे? हा, म्हणजे काय झालं? ते म्हणे माझा मुलगा मेलाय. कोणता मुलगा मारला त्यानं काय मला माहित नाही, पण तो म्हटलं की माझा काय झालाय, मुलगा वारलाय, मुलगा वारलाय. हा, आणि त्याची अशी इच्छा होती, त्याची शेवटची इच्छा होती, अंतिम इच्छा होती की माझा अंत्यविधी हा चंदनाच्या लाकडाने जाळून करावा. म्हणजे माझ्या अंत्यविधीला चंदनाची लाकडं असावी. आणि मी चौकशी केली गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी, जिथं जिथं लाकडं मिळतात, काष्ट मिळतात, तिथं जाऊन पाहिलं. चंदनाची लाकडं मला कुठंच मिळाली नाही. जी थोडीफार दुसरी आहेत ती कोरडी नाही, सगळी ओली लाकडं आहेत. आणि तुम्ही राजे आहात, तुमच्याकडं मला चंदनाची लाकडं मिळतील माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आता मी तर असमर्थ आहे, पण तुम्ही मला लाकडं द्याल अशा इच्छेनं, फार अशा मनामध्ये धरून मी तुमच्याकडे आलेलो आहे. द्याल तुम्ही मला चंदनाची लाकडं. सांगितलं त्या नौकरांना, त्या प्रत्येकाने पहारे म्हणे भेटतात का लाकडं? ते म्हणे पाहू नका म्हणे, मग मी सगळं पाहून आलोय. जर तुमच्या जवळ असतील तर द्या. घरात पाहिले इकडं तिकडं चंदनाची लाकडं काही सापडले नाही. ठीक आहे म्हणे, दुसरीकडे पाहतो, जर मिळाली दुसरीकडून घेतो, नाही तर मग तशीच इच्छा आपण ठेवावं लागेल मग पोराची. झालं. अर्जुनाला तिथून घेतलं सोबत आणि कर्णाकडे आले. कर्णाकडे आल्यानंतर पुन्हा तसंच कर्ण बाहेर आला. कर्णाला सांगितलं की आता सांगितल्याप्रमाणेच की माझा मुलगा वारलेला आहे, त्याची अंतिम इच्छा होती की माझा अंत्यविधी चंदनाच्या लाकडाने जळून करावा असं. हा, तसंच कर्णाने सांगितलं की त्या सगळ्या नौकरांना का पहा म्हणे लाकडं कुठं भेटतात का चंदनाची. ते म्हणे आम्ही सगळीकडे पाहून आले, नका उगाच त्यांना त्रास देऊ. म्हणजे कुठंच लाकडं नाहीत म्हणून तुमच्याकडे आलोय असं. हा, ठीक आहे म्हणे. लगेच महाराज कर्णाने हातामध्ये शस्त्र घेतलं, तलवार खड्ग हातामध्ये घेतलं. आणि कर्ण ज्या राजवाड्यात राहत होता, तो राजवाड्याला जी खांब होती, ते खांब कशाची होती? चंदनाची खांब होती. चंदनाची. आपल्या स्वतःच्या हाताने
सांगितलं भारा बांधा आणि ब्राह्मणाला देऊन टाका. तेव्हा नौकरांनी भारा बांधला आणि ब्राह्मणाजवळ आणून टाकला. भगवंताने सांगितलं चल्या उचल अर्जुनाने भारा उचलला. अजून पुढे चालतोय. भगवान मागा चालतात आणि मग असं गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर मग देवाने विचारला का रे अर्जा आता सांग मला खरा दाता कोण आहे? तुझा दादा दाता आहे का कर्ण दाता आहे? का तुझ्या दादाच्या घरी काय चंदनाचे खांब नव्हते? का सगळा तुझा राजवाडा जळून गेलेला होता? दाता दाता आहे मग देणं वेगळं आणि दातृत्व असणं वेगळं. विठ्ठल स्वतःच्या शरीराचे कवच आणि कुंडल सुद्धा त्यांनी याचकाला देऊन टाकले. स्वर्गाचा राजा इंद्र मागायला आला कर्णाकडे. इंद्र भिकाऱ्याचा वेश घेऊन तर त्या स्वर्गाच्या राजाला दान केलं. कवच कुंडल एवढा दाता कोण आहे महाराज? त्याला काय झालं? दुर्योधन आणि कर्ण मित्र होते. दुर्योधनाची बायको माहेरला गेली होती आणि मग माहेरावरून तिला आणण्यासाठी पूर्वी स्वतः जात नव्हते. भावाला वगैरे असत ना ते पाठवायची. ती आताच नाही सांगत, पूर्वीचा दृष्टांत येतो. मग दुर्योधनाने कोणाला पाठवलं? कर्णाला पाठवलं. कर्ण त्या दुर्योधनाच्या पत्नीला घेऊन येत होता रथात आणि रथातून येत असताना एक ब्राह्मण आला. त्यांनी पाहिलं की हे सगळे राजे दिसतात, मोठा रथ आहे, त्या सगळ्यांच्या अंगावर अलंकार दिसतात वगैरे वगैरे. आणि मग तो रथाच्या पुढे झाला. त्यांनी प्रार्थना केली. सांगितलं हो माझी मुलगी लग्नाला आलेली आहे आणि मी गरीब आहे आणि संपत्ती असल्याशिवाय धन असल्याशिवाय लग्न करणं शक्य नाही. कृपा करा आणि मला तुम्ही काय करा धन द्या. त्याच्याजवळ काही नव्हतं पण दुर्योधनाची पत्नी सोबत होती. कर्णाने सांगितलं भावी तुमचे अलंकार काढावं सगळे. सगळे अलंकार काढतात. कर्णाने सांगितलं नाही म्हणता येणार ना. सगळे अलंकार काढून फक्त मंगळसूत्र ठेवलं. सगळे अलंकार काढून दिले. झालं तिला मोठ राग आला पण आता काय बोलता येणार कर्णाला. झालं तिथून तो निघून आला. तिला घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर तो कर्ण गेला निघून. दुर्योधन बाहेरून आला आणि दुर्योधन बाहेरून आल्याच्या नंतर नुसती अशी नागिनी सारखी नुसती फन 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 दुर्योधनाला काय व्यवस्थित बोला ना. पण तुला झालं तरी काय? आल्यापासून अशी फन फन काम लागली करायला. तो काय झालं? काय व्हायचं राहिलंय? कशाला पाठवलं त्या कर्णाला? मग झालं काय? काय झालं? ते ब्राह्मणाला भिकारी रस्त्यात आणि त्यांनी विचार सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न करायचंय, मला खूप संपत्ती लागते आणि कर्णाने माझे सगळे अलंकार काढून द्यायला सांगितले. मला द्यायला लागले. त्याला पाठवलं त्याला असं. हा दुर्योधनाने 2-4 नौकरांना बोलवलं. हे इकडे आहे म्हणे. आणि त्यांना सांगितलं की जा पळत जा आणि अजून 200-500 किलो काय आणा, मिठाई आणा आणि सगळ्या गावात वाटा. तिला तर अजून जास्तच राग आला. जास्त चिडल्यासारखी झाली. म्हणजे माझ्या अलंकार दिले, मी आधीच रागावले, पुन्हा अजून हा काय म्हणतोय मिठाई वाटत जास्तच रागावली. तुम्हाला काय वाटतं का आमचं कणकवलीच बोलली मिठाई वाटायला? तसं नाही म्हणे. कर्ण आहे तो, मला माहितीये त्याचा स्वभाव. मी मिठाई याच्या करता वाटतो की तुझे अलंकार गेले म्हणून नाही. बरं तो भिकारी मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे,
संपत्ती नाही म्हटला. तो जर म्हटला असता की माझ्या पोराचं लग्न करायचं आणि पोरगी भेटत नाही त्याने तुलाच देऊन टाकलं असतं. तू घरापर्यंत आली म्हणून मी मिठाई वाटतोय. का दादा पण त्याला सुद्धा तुकोबाने असं कचरा उचलून फेकावं तसं फेकलं बाबा. संत दाता तुझी एक जाण केवळ संतच जाते. महाराज त्या काय त्यांचं नाव दधीची ऋषी. दधीची भागवतात कथा येते स्वतःच्या अस्थी दान केल्या समर्थ दाता कवळा ते नास्ती न म्हणे. तो वृत्रासुर ज्या वेळेला त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं स्वर्गातले देवच पळवून लावले. त्यांना राहायला जागा पाताळ तर त्यांच्याच आधिपत्याचा होता. असुरांच्या पृथ्वीवर आधिपत्य मिळवलं स्वर्गही बळकावला. त्यांना कुठंच राहू दे ना नुसतं असं शून्यात आकाशातच पळवायचं. आता काय करावं. आणि मग देवाला शरण गेले. देवा तर कसं मग देवाने उपाय सांगितला की तुम्ही काय करा दधीची ऋषीकडे जा. दधीची ऋषी तपश्चर्या करत होते आणि दधीची ऋषीकडे जाऊन त्यांच्याकडून त्यांनी जर तुम्हाला अस्थी दिल्या तर त्यांच्या अस्थीपासून शस्त्र तयार करायचं त्यांनी मग हा मारला जाऊ शकतो. तसा हा मारला जाऊ शकत नाही हा असो. मग हे सगळे देव इंद्रादि देव दधीची ऋषीकडे गेले. दधीची ऋषीला प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या अस्थी द्या. म्हणजे बघा म्हणजे आम्हाला आमचा स्वर्ग मिळवायचा आहे. आमच्या कल्याणासाठी तुम्ही मला तुम्ही मेलं तर चालेल. म्हणजे आमची पिढी पिटू द्या तुमची दाढी जळली तरी चालेल. असंच आहे ना होय. किती स्वार्थी लोक असतात. पण महाराज मी अगोदरच म्हणून गेलो की समर्थ दाता असेल तर तो नाही कधीच म्हणत नाही. महाराज त्यांनी अंतर्मुख वृत्ती केली समाधी लावली. आपले प्राण आत्मस्वरूपामध्ये विलीन केले. शरीर पडलं वनगाया आल्या. ते सगळं शरीर असतं सगळं मांस वगैरे रक्त सगळं त्या गायने चाटून घेतलं आणि राहिलेली जी अस्थी हाड त्याचं अस्त्र बनवलं आणि ते इंद्राने आपल्या हातामध्ये धारण केलं. ते अस्त्र म्हणजे कोणतं वज्र. वज्र वज्र हसतो पुरंदर हा विठ्ठल विठ्ठल. बाकीचेच तरी जाऊ द्या. देव दाता नाही का Yeah.
गायीन गुण तयाचे जन्म दिला, जीव दिला, हे पुन्हा जन्म देऊन या तुम्हाला नरदेह दिला. या नरदेहामध्ये मुक्त होण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी हातपाय सगळे दिलं नाही. कोणीच नाही. पण संत ज्या वेळेला पुढे आले त्यावेळेला संतांच्या समोर देवाला सुद्धा उचल टांगणी केली होतो तुकाराम महाराज. देवाला सुद्धा बाजूला केलं आणि फक्त संतच दाते, तो दाता तोच एक जण असं तुकोबाला विधान करतात. हे कसं? दुसरे दाते नाहीत का? देव दाता नाही का? मग किती देवाच्या अवदार्याचं तुझे अवदार्य स्वतंत्र देताना मनसी पात्र पात्र कैवल्याशे पवित्र वैर्याही तुआ संताधिकाची निमाने सायुज्य सहसोदिला पुतने विषाची स्तनपाने मारू आली. देव देवने उदार भक्ता देव अमर नाशासाठी त्याच्याविषयीचा दुष्ट भाव धरून जे गेले त्यांनाही तो देतो. पुतनेला कैवल्य दिला, मुक्ती दिली, तिचा उद्धार केला. आहे कोणी त्याच्यासारखा दाता? पण त्याला सुद्धा बाजूला सांगणं कसं आहे त्याचा. आता वेळ झाली आपली, थोडक्यात सांगतो आता उत्तर त्याचा. इतर दातेही आहेत नाही असं नाही, पण इतरांच्या ठिकाणी असणार दातृत्व संतांच्या दातृत्वापुढं ते नसल्यासारखं, असून नसल्यासारखं. कारण संतांचं दातृत्व
पुढं बाकीच्यांचं नसल्यासारखं तुमचं आमचं सामान्य लोकांचं. मग पुराणामध्ये असणाऱ्या ज्या कथा कर्णाच्या अमक्या तमक्या ह्या ज्या कथा आहेत ना, यांचं दातृत्व त्यांच्या पुढं काहीच नाही, नसल्यासारखं. जसं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपल्या भारतात पैशावान कोण आहे? अंबानी. कोण? अंबानी. पैशावान म्हणजे कोण? पैशावान कुणाला म्हणतात? हा, पैशावान ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला काय म्हणतात? पैशावान म्हणतात का नाही? बरोबर आहे ना? आणि तुमच्याजवळ पैसा आहे का? नाही, तुमच्याजवळ आहे, माझ्याजवळ सुद्धा आहे पैसा. आणि मी कीर्तन करतोय, त्यांच्या समोर उभा आहे आणि एवढा माझा अपमान केला याने. माझं नाव न घेता कोणाचं नाव घेतलंय? त्या अंबानीचा या गावात काय संबंध आहे का? तरी त्याचं नाव आहे का त्या अंबानीचं? त्याचा काय संबंध आहे इथं? माझं नाव न घेता त्या अंबानीचं नाव घेत. माझ्याजवळ पैसा नाही, दाखवू तुम्हाला, खिशातच आहे. पण तरी सुद्धा माझं नाव, माझं जाऊ द्या, इथं किती लोक आहेत, इथे गावातले लोक आहेत आणि सगळे पैसेवान लोक आहेत आणि कुणाचं सगळ्याचा अपमान आहे हा. सगळ्याचा काय हा अपमान आहे. म्हणजे सगळ्यांचा अपमान करून नाव कोणाचं घेतलंय? अंबानीच. बरोबर आहे. आपण पैसेवान नाही का? पैसेवान आहे हो, पण काय, पण आमच्याकडचा पैसा म्हणजे किती असतो? त्या अंबानीचा पैसा त्याच्या मानाने आमच्याकडचा बघितला की तो नसल्यात जमा. आपलं इथं असून कोणी नाव घेत नाही, तर आपण गेल्यावर कोण घेईन? दिसतात की नाही? किती आभाळ भरून सगळ्या चांदण्या दिसतात. पण ज्या वेळेला सूर्योदय होतो, सूर्य उदयाला येतो, सूर्य उदयाला आल्याच्या नंतर त्या चांदण्या कुठं जातात? हो, पळून जातात का कुठं? आकाशातच असतात त्या, अवकाशातच त्या चांदण्या असतात. पण अवकाशातच जरी चांदण्या असल्या पण दिवसात दिसतात का? नाही दिसत. त्या नाहीत का? तिथं आहेत. पण काय, सूर्याचा प्रकाशच एवढा प्रखर असतो की त्याच्या प्रकाशाच्या पुढं त्या आसून नसल्यासारख्या होऊन जातात. तसं अंबानीच्या पैशा पुढं आपला पैसा म्हणजे आसून नसल्यासारखा, म्हणून त्याचं म्हटलेलं काही चुकीचं नाही. मग तसं जसं भारतात पैशावान कोण म्हटलं की अंबानी, तसं दाता कोण म्हटलं की संत. संताशिवाय मग बाकीच्याचं दातृत्व संतांच्या पुढं आसून नसल्यासारखं. म्हणजे देवाचं सुद्धा, हा देवाचं सुद्धा. खरं तर आपलं दातृत्वच नाही. आपण जे दान देत असतो का नाही, मग ते कर्ण असू, दधीचे असू, आपण असू, आपण देतच नाही, घेत असतो. कारण आपण देताना जरी दिसलो, आमकं दिलं तमकं दिलं, पण त्याचा मोबदल्यात आपण पुण्य घेत असतो. काय घेत असतो? पुण्य तर घेतोच ना. मग घेण्याकरताच देतो, थोडं देतो आणि जास्त घेतो. आणि देवाचं तर आपण घेण्यासाठी देतो आणि देव घेऊन देतो. विठ्ठल द्यावं लागतं. थोडं घेतो तो, मग जास्त देतो, पण अगोदर घेतो आणि घेऊन देतो. म्हणून त्याला दाता म्हणत नाही. दाता त्याला म्हणत असतात की जो घेतच नाही, नुसतं देतच राहतो, तो काय असतो? दाता असतो. आणि असे संत असतात, घेण्यासाठी देत नाही आणि घेऊन देत नाही, फुकट देतात. फुकट त्याने दुकानच मांडलेलं आहे, खात्याला दुकान. देती आली अशी उदार नाही, देती आली अशी दान. त्याने दान देण्यासाठी
देण्यासाठी दुकान घातलंय. जास्त वाढावं आपलं म्हणून नाही. कशासाठी घातलं? संपून गेलेले. दुकान घातलं देण्यासाठी आणि संत देतात. पण काय देतात? तो कोणता माल आहे त्यांच्या दुकानात? अरे बाबा, आता त्या मालाचं वर्णन करायला पुन्हा एक कीर्तन लागेल. ज्याला जे पाहिजे तशा प्रकारचा प्रकार त्यांच्या दुकानात आहे. पण या भंगामध्ये जे ते देतात ते सांगितलेले नारायण स्मरी. संत जे देतात ते पोरीचं लग्न होईल, तुला मुलं होतील, हे असलं संत देत नसतात. आणि असले देणारे संत नसतात. ध्यानात ठेवा जरा. संत त्यांना म्हणतात की जे नारायणाची आठवण करून देतात की तो नारायण आहेस. नारायण कोणालाही संत नका म्हणा जाऊ. आणि असे कोणी संत नसतात. नुसतं हात लावला की आशीर्वाद दिला की पोरं होणारे. हे सगळे काय खरं नाही. आता थोतांडे सगळे संत हे नारायणाची स्मृती करून देतात. नारायण स्मृती. संतांचं खरं काम हे लोकांना जागं करतात. जागं आपण सगळे विसरलेलो आहे. कोणाला? आपण आपल्या स्वरूपाला विसरलेलो आहे. आपण आपलं स्वरूप विसरून गेलो आणि आपल्या स्वरूपाला विसरलो म्हणूनच आपण जीवदशेला प्राप्त झालो. आपण कोण आहे? आपण जे आपण म्हणतो ना, या देहाला आपण म्हणतो आमकन तमकन, या गावचा त्या गावचा, आमचं सरपंच पाटील, आमचं हे महाराज, हे सगळं खोट आहे. हे काय खरं नाही. थोताडे सगळे. हे खरं आपलं स्वरूप नाहीये. ही आपली जी ओळख आपण सांगत असतो ती आपली ओळख नाही. ती आपल्या देहाची ओळख असते. आणि देह म्हणजे आपण नाही, देहात आपण आहे. मग आपण कोण आहे तेच तर माहित नाही. आणि त्याचीच ओळख संत करून देतात. ते सांगतात की अरे देह तू नाही, मग नारायण तू आहे. आणि आपल्या नारायणत्वाची, आपल्या नारायण स्वरूपाची आपल्याला स्मृती करून देतात, स्मरण करून देतात. हे संतांचं खरं दातृत्व आहे. दाता तोची एक जाणा नारायण स्मरी खरं. संतच देतात. हे फक्त दत्तात्रय भगवान आणि दत्तात्रय भगवंतासारखे संतच देऊ शकतात. म्हणून दत्तात्रय भगवान दाते. दाता तोची एक जाणा नारायण स्मरी. आणि इतर लोक जे दान देतात ते नाशिवंत दान असतं. आणि एक नाशिवंत काय हाय त्याने दिलेलं जे दान असतं त्याने आपली हाय संपत नाही, आपली इच्छा संपत नाही. पण संत जे दान देतात त्याने एकदा दिलं की महाराज हायच संपून जाते, इच्छाच राहत नाही. तृप्त होतो, तृप्त. कसलीच इच्छा राहत नाही. काम नाही, काम नाही. झालो पायी रिकामाशी स्थिती, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो अशी स्थिती प्राप्त होते. आणि अशा मार्गाला जे लावतात त्यांनाच खरं काकुती यावं, त्यांची प्रार्थना करावी. यावे तया काकुती सुपंथ. त्यांना म्हणजे कुणाला? अभंगाच्या शेवटच्या चरणात
कामणे होई नव्हे त्याचे खरे उपकार अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणी गुरुवारींच्या चरणी आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तैन ते पोते अधिकते सरते करुणी घ्यावे तमते विनवितो असे ज्ञानेश्वर